हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं कमांड्स. जसे की एखादा PDF इम्पोर्ट केलं असेल तर PDF आपण त्या PDF मधला जो टेक्स्ट आहे त्याला टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये कसे बनवायचं. त्याचबरोबर आपण ऑब्जेक्ट लिंकिंग एम्बेडेड कमांड पाहिली होती, हायपरलिंक वगैरे याच्याबद्दल डिस्कस केलं होतं. ओके, तर आज मागील 2 दिवस थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेममुळे मला व्हिडिओ अपलोड नाही करता आला, तर त्याबद्दल मी सर्वांची तुमची क्षमा मागतोय. ओके, सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. आपण ड्रॉइंगकडे आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहेत, जो 2D ॲटोकॅडचा नसेल, जो आपण आयसोमेट्रिक पार्ट कसे बनवता येतात याच्याबद्दल डिस्कस करूयात. ओके, आयसो पार्ट्स कसे बनवता येतात. पण बिफोर गोईंग टू आयसोमेट्रिक पार्ट्स त्यामध्ये आपल्याला थोड्याफार सेटिंग कराव्या लागतात. काय कराव्या लागतात? सेटिंग कराव्या लागतात. या सेटिंगमध्ये तुम्ही पाहू शकता काय काय सेटिंग करायच्या आहेत आपल्याला, तर त्याच्याबद्दल थोडं डिस्कस करूयात आपण. जसं नॉर्मली आपण ॲटोकॅड ओपन करतो तसंच ओपन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ड्राफ्टिंग सेटिंगमध्ये जायचं आहे. तर ड्राफ्टिंग सेटिंगमध्ये आपण शॉर्टकट की DS यूज करणार आहेत. त्यासाठी डायरेक्टली DS ड्राफ्टिंग सेटिंग म्हणून. या ड्राफ्टिंग सेटिंगमध्ये आपल्याला पहिला जो ऑप्शन असतो दॅट इज द स्नॅप अँड ग्रीडमध्ये. स्नॅप अँड ग्रीडमध्ये आत्तापर्यंत आपण जे वर्क केलेलं आहे ते रेक्टँग्युलर स्नॅपमध्ये केलेलं आहे. कुठे केलेलं आहे? रेक्टँग्युलर स्नॅपमध्ये. आता आपण आयसोमेट्रिक स्नॅपकडे जाणार आहेत. काय करणार आहेत? आयसोमेट्रिक स्नॅपकडे जाणार आहेत. इथे आयसोमेट्रिक स्नॅप घेऊयात. त्यानंतर आयसोमेट्रिक स्नॅपच्या नंतर स्नॅप अँड ग्रीडच्या साईडला इथं पोलार ट्रॅकिंग नावाचं ऑप्शन आहे. या पोलार ट्रॅकिंगलाही ऑन करायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यामध्ये अँगलचा सेट घ्यायचा 30 डिग्रीचा. आता सगळ्यांनी शीट ड्रॉ केलेल्या आहेत, आयसोमेट्रिक पार्ट क्रिएट केलेले असतील शीटवरती. आपण त्याच्यामध्ये अँगल हा 30 म्हणजे 30च्या सेटमध्ये 30, 90, 150, 270 असा घेतो. तर तोच आपण इथे काय करतोय? सेट करतोय. ओके, इथे 30चा सेट मी ओके केला. त्यानंतर आता इथे पहा आपलं जे प्लेन चेंज झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय, दिसत आहेत तुम्हाला. ओव्हरऑल याच्या गोष्टी आपल्याला काय झालेल्या आहेत? चेंज झालेल्या आहेत. आता आपण इथे ड्रॉ काय करणार आहेत? समजा मला एखादा क्यूब ड्रॉ करायचा आहे. काय करायचं आहे? क्यूब ड्रॉ करायचा आहे. तर लाईन किंवा पॉलीलाईन कमांड घेऊ शकता. आता क्यूबचा साईज आहे समजा माझा 100 बाय 100 बाय 100चा क्यूब आहे. ओके, 100 इंटू 100 इंटू 100. तर इथे मी 0,0 टाकतोय. आता जोपर्यंत अशी ही अँगल येत नाही, तुम्हाला ग्रीन लाईन शो होत नाही आणि अँगल 30 डिग्री शो होत नाही, तोपर्यंत आपण इथे याचा डिस्टन्स पुटअप नाही करू शकत. कळतंय काय म्हणतोय ते मी? जोपर्यंत तुम्ही इथे डिस्टन्स अँगल जो आहे तो 30 डिग्री, 90 डिग्री, 150 डिग्री असा असेल, तोपर्यंत आपण आपलं डिस्टन्स जे काही आहे ते टाईप नाही करायचं. लक्षात असू द्या. इथं 100 घेतलं मी. त्यानंतर व्हर्टिकल, तर व्हर्टिकलीही आपल्याला किती घ्यायचं आहे? 100 घ्यायचं आहे. कर्सर व्हर्टिकल घेतला, परत 100 घेतला. इकडे परत 150चा अँगल, इथे परत आपण 100 घेणार आहेत, आणि परत इकडे खाली आपल्याला 100 घ्यायचं. आपल्याला आपण क्यूब बनवतोय. परत लेफ्ट हँड साइड इकडे पण आपण 100 ठेवणार आहे. व्हर्टिकली सुद्धा आपल्याला 100 ठेवायचं आहे. मी कर्सर पहा, कर्सर कसे मूव्ह करतोय. परत या पण साईडला आपल्याला 100 ठेवायचं. त्यानंतर स्पेस बार, इकडे अँगल हा 30 डिग्रीचा येणार आहे आपल्याला 100, इकडे पण 100. आता तुम्हाला या मागच्या लाईन्स वगैरे सॉरी, Ctrl+Z, 100 नाही पुटअप झाला माझ्याकडनं. आय थिंक 10 वगैरे आलेला आहे, डिलीट करतोय मी. पण तिथे आपल्याला 100चा डिस्टन्स टाकायचा. अँगल बरोबर 100.
आता पहा, आता बरोबर आला. त्यानंतर मागच्या लाईन्स आपल्याला दिसत आहेत का? नाही आहेत. पण दाखवायचे असेल तर आपण दाखवू शकतो. या पॉईंटपासून परत लाईन कमांड घेतली आहे, या लाईन पॉईंट परत 100 आणि तो इथे आणून जॉईन करायचा. इथे तो एक्झॅक्ट 100 येईल पहा. आणि अँगल पण 150चा येतो. हे 30च्या सेटमध्ये अँगल आहे. इथे पण बघा 30च्या सेटमध्ये अँगल एक्झॅक्ट 100. तर असं आपण दाखवू शकतो. पण आता याच्यामुळे काय होत आहे, तर तुम्हाला क्यूब वाटतोय का? नाही आहे. तो हेक्झागॉन वाटतंय आणि हेक्झागॉनला हे केलेलं असं वाटतंय. तर त्यामुळे याला आपण डिलीट करूयात आणि ही पण लाईन काय करूयात, डिलीट करूयात आणि ही पण लाईन डिलीट करूयात. जे आपण आत्ता जे एक्स्ट्रा जनरेट केले. आता पहा, आता तो तुम्हाला क्यूब दिसतोय. तर असं आपण याच्यामध्ये करू शकतो. याच्यात लक्षात ठेवा, हे आपण आयसोमेट्रिक कॉम्पोनंट्स म्हणतो आपण त्याला. ओके, काय म्हणतो? आयसोमेट्रिक कॉम्पोनंट. आता याच रिलेटेड, आता समजा एखादा सर्कल ड्रॉ करायचा आहे आपल्याला. समजा याला इथे 25 रेडियसचा असा एक इथे कटआउट आहे. समजा या साईडला 25 रेडियसचा एक हाफ सर्कल कटआउट आहे, तो मला दाखवायचा आहे. तर या कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो, सर्कल कमांड घेऊ शकतो का? तर सर्कल इथे घेता येणार नाही आहे, लक्षात असू द्या. सर्कल प्रॉपरली इथे आपण त्या स्पेसिफिक प्लेनवरती जनरेट नाही करू शकत. म्हणून इथे आपण ऑलरेडी सेटिंग चेंज केलेलं आहेत आयसोमेट्रिक स्नॅपमध्ये. इथे आपल्याला इलिप्स नावाची कमांड आहे. इलिप्समध्ये ॲक्सिस अँड नावाचा जो टाईप आपण इलिप्सच्या वेळेस पाहिला होता, तो इलिप्समध्ये ॲक्सिस अँड नावाचा टाईप सिलेक्ट करायचा आहे. आणि कमांड लाईनकडे लक्ष द्या. कमांड लाईनमध्ये आपल्याला एक आयसो सर्कल नावाची एक कमांड पाहायला मिळते. या आयसो सर्कलवरती काय करणार आहेत, आपण क्लिक करणार आहेत आणि या आयसो सर्कलमध्ये आपण इथे काय करणार आहे, सर्कल ड्रॉ करणार. पण आता हा प्रॉपर प्लेनला आहे का? याचा प्लेन हा प्रॉपर नाही आहे. तो आपल्याला साईड प्लेनवरती हे करायला पाहिजे. हा आपला इकडचा प्लेन, हा फ्रंट असतो, हा साईड आहे आणि हा टॉप आहे. तर याचा आता प्लेन चेंज करायचा आहे. आता तो ड्रॉ होतोय कुठल्या याला, ड्रॉ कुठल्या याला होतोय, ड्रॉ होतोय तो साईड प्लेनवरती. मग त्यासाठी आपल्याला याचा प्लेन चेंज करावा लागेल. आणि प्लेन चेंज करण्यासाठी आपण फंक्शन की, आपला लॅपटॉप असेल किंवा याच्यावरती असेल, फंक्शन की F5 प्रेस करू शकता लॅपटॉप किंवा PC वरती. पण कधी कधी लॅपटॉपवरती डायरेक्ट F5 प्रेस करून होत नाही. तुमच्याकडे कंट्रोलच्या साईडला एक FN नावाची कमांड असते फंक्शन, ती प्रेस करून F5 प्रेस करा. आता तो टॉपवरती आलाय, परत F5 प्रेस करा आणि इथे आपल्याला रेडियस द्यायचे 25. इथे बघू शकता. आता अनवॉन्टेड पोर्शन आपल्याला ट्रिम करायचं आहे. आता मागच्या साईडलाही आपण ड्रॉ करू शकतो. परत एक वेळेस सांगतोय, तसं तर आपण ड्रॉ नाही करत, पण डायरेक्टली त्याला काय करतो. आता इथे मी कुठे गेलोय, इलिप्समध्ये ॲक्सिस एंडमध्ये. ॲक्सिस एंडमध्ये आपल्याला कमांड लाईनमध्ये एक आयसो सर्कल नावाची कमांड पाहायला मिळते. कमांड लाईनच्या आतमध्ये आयसो सर्कल नावाचा ऑप्शन सिलेक्ट करा. परत इथे आता ऑलरेडी आपण प्लेन चेंज केला होता, परत इथं प्लेन चेंज करायची आवश्यकता नाहीये. समजा तुम्हाला टॉपला ड्रॉ करायचं असतं तर डेफिनेटली केला असता आपण. ओके, इथे परत 25 रेडियस घेणार, अनवॉन्टेड पोर्शन ट्रिम करूयात आपण. आणि याला काय करायचं, जॉईन करून घ्यायचंय. आता हा अशा पद्धतीने कटआउट झाला. आणि हा जो एक्स्ट्रा जो दिसतोय आपल्याला, तो इकडनं दिसणार नाहीये ना, तो बॅकग्राऊंडला हाईड होईल, तर त्याला ट्रिम करून घेतला. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, आयसोचे पार्ट्स म्हणजे आयसोमेट्रिकचे पार्ट्स काय करता येतात, बनवता येतात. आता याच्यावरचा एक एक्झरसाइज बघूयात, ज्याच्यामध्ये आपल्याला व्हेरियस कमांड्स पाहायला मिळतील आयसोमेट्रिकमध्ये. मेन आहे आयसोमेट्रिकमध्ये ज्या पण वेळेस तुम्ही यूज करतायत किंवा आयसोमेट्रिकमध्ये ड्रॉइंग करायचं असेल तर या दोन सेटिंग कधीच विसरायच्या नाही. ड्राफ्टिंग सेटिंगमध्ये पहिलं ओ स्नॅप म्हणजे ऑब्जेक्ट स्नॅप, ऑब्जेक्ट स्नॅप नाही आहे, स्नॅप अँड ग्रीडमध्ये. स्नॅप अँड ग्रीडमध्ये इथे आयसोमेट्रिक स्नॅप करायचा
आणि स्नॅप अँड ग्रिडच्याच साईडला तुम्हाला पोलार ट्रॅकिंग दिसतो. या पोलार ट्रॅकिंगमध्ये पोलार ट्रॅकिंग ऑन करायचा आणि इथे इन्क्रिमेंट घ्यायचा, 30 डिग्रीचा अँगल घ्यायचा. इथे लक्षात ठेवा, कधीच आपण त्याच्यामध्ये ऑर्थो मोड ऑन ठेवत नाहीत. इथे पोलार ट्रॅकिंगचाच यूज केला जातो. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे इथे एक डायग्राम आहे. दिस इज वन, दिस वन. आता हा वाला डायग्राम आपल्याला बनवायचा आहे. समजा याच्यामध्ये हा वाला डायग्राम बनवायचा आहे. तर इनिशियली आपल्याला कुठून स्टार्ट करता येतील ते पहा. काय करायचं आहे, इनिशियली आपण कुठला तरी एक फेस घ्या. समजा तुम्ही टॉपपासून सुरू करताय, टॉपपासून करा. फ्रंटपासून करताय, फ्रंटपासून करा. आता मी इथे करतोय फ्रंटपासून. हा आपला फ्रंट व्ह्यू असं कन्सिडर करूयात. आता हा डिस्टन्स आपल्याला टोटल दिलेला आहे का, नाही दिला. आता याचा आपण कॅल्क्युलेट करू शकतो, डेफिनेटली करू शकतो. ओके, कॅल्क्युलेट जर करायचं असेल तर डेफिनेटली कॅल्क्युलेट करता येतं. आता हा टोटल 56 आहे. 56 मायनस 32 किती येतं, दोघांचं मिनिमाइज करा. 32 56 मधनं, तर त्याची व्हॅल्यू येते आपल्याला एक नियरली अबाउट 24 mm. किती येतोय, 24 mm. तर हा 24 mm वरती ही लाईन 24, त्यानंतर हा 32, परत हा आपल्याला 32 दिला आहे, परत हा 44 दिला आहे, परत तिकडे आपल्याला 20 दिलेला आहे. तर तसं आपण जनरेट करू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल आता इथून स्टार्ट करतोय आपण. ओके, तर पहिला आपण हा फ्रंट व्ह्यू बनवून घेऊयात. काय घ्यायचं आहे, फ्रंट व्ह्यू बनवून घ्यायचा आहे. तर डायरेक्टली स्केच, इथे लाईन कमांड. आता मी फर्स्ट हा रँडम पॉईंट देतोय, किंवा तुम्हाला इथे जर याच्यावरती द्यायचं असेल तर असं पण देऊ शकता. त्यानंतर आपल्याला हा टोटल डिस्टन्स, इकडे अँगल 150चा येतोय. एकच मिनिट जस्ट. आता हा टोटल 88 दिलेला आहे. तर डायरेक्शन्स आपण इथं 88चा एक लाईन जनरेट केली आहे. 88च्या नंतर व्हर्टिकली आपण 12 mm घेतोय. किती, 1 2. त्यानंतर आता हा डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे का, दिलेला आहे मागे इथे. दॅट इज अ 44. किती दिलेला आहे, 44. अँगल प्रॉपर येऊ द्यायचा जोपर्यंत ग्रीन लाईन दिसत नाही. प्रत्येक वेळेस ग्रीन लाईन ही परफेक्ट असेलच असं नाही आहे. अँगल लक्षात ठेवा याच्यामध्ये. 30 डिग्री, 90 डिग्री, 150 डिग्री, कधी कधी 330 डिग्री पण येतो, 270 डिग्री पण येतो. ओके, तर इथे आपल्याला हा 44 दिलेला आहे. एक वेळेस चेक करतोय डायमेन्शन्स, सॉरी, दॅट इज अ 44, राईट. इट इज अ 44. एंटर करा. त्यानंतर आता व्हर्टिकल जायचं आहे आपल्याला. कुठे जायचं आहे, व्हर्टिकल. आता व्हर्टिकल हा टोटल 56 आहे. 56 मधनं 12 गेला तर किती उरतं, 44 येईल हा डिस्टन्स. डायमेन्शन प्रॉपर घ्यायचे, कारण चुकू शकतं, लक्षात असू द्या. डायमेन्शन प्रॉपर घ्यायचे. इथेच बघा 4 आणि 5तनं 1 गेला 4, म्हणजे दॅट इज द 44 इथे. हे पण आपल्याला काय येईल, 44. हाईट याची 44 येईल. त्यानंतर इकडचा 32 नंतर हा आपल्याला किती दिलाय, इथे आलो होतो आपण या पोझिशनला 32 नंतर परत बॉटमला 32, परत इकडे इथे अँगल परत 12 mm दिलेला आहे आपल्याला ॲज पर द याच्यामध्ये डायग्राम मध्ये. हा आपण 12 घेतला आणि हा रिमेनिंग किती उरतोय तो बघा, आपण कॅल्क्युलेट केला होता. किती होता तो, तुम्ही पाहू शकता, 24 आला का, एक्झॅक्टली 24. हे जर डिस्टन्स जर मॅच होत नसेल तर म्हणजे तुमचं कुठेतरी चुकतंय, ते लक्षात असू द्या. ओके, त्यानंतर आता हा सेम स्केच मागे घेऊन जायचा आहे का, तशी गरज नाही आहे आपल्याला सेम स्केच मागे घेऊन जायची. आता हा डिस्टन्स आपल्याला माहिती आहे का. आता हा टोटल जर ॲडिशन जर केला, हा इकडे दिलाय 64 मधनं 20 गेला तर रिमेनिंग किती उरतो, 44. 40 प्लस 44 असं आपण बनवू शकतो.
सो गो टू द या पोझिशन वरनं 44 44 ओके, देन 20 अँगल प्रॉपर ठेवा, 30चा अँगल सेट म्हणलं मी. कुठेही अँगल आला म्हणजे आपण त्याला डायमेन्शन देतोच असं नाहीये. आता हा ॲडिशन जर केला तर किती येतोय तुम्ही बघू शकता. 40 प्लस 32 44 प्लस 32 4 प्लस 2 6 4 प्लस 3 7 दॅट इज द 76 त्याचा आन्सर येतं राईट. इथे आपल्याला 76चं इथे एक हे घ्यायचं आहे राईट. देन 76 घेतलात, त्यानंतर डाऊनवर्ड आपल्याला किती घ्यायचं आहे 32च्या नंतर परत 12 mm. तर डाऊनवर्ड आपण जो काही डायमेन्शन रिमेनिंग आहे दॅट इज द 24 तो आपण इथे तशाच तसा देऊन टाकतोय. आता हा पोर्शन आपल्याला बनवायचा आहे दिस वन. तर तो तुम्ही कुठून पण बनवू शकता, इकडनं पण बनवू शकता. आता हा 20 24 अँड 20 असा टोटल 64 आहे आपला. तर इकडनं 20 परत हे डिस्टन्स आपल्याला 6 mm चं दिलेलं आहे. पण आता इथे आपण बॉटमला आहोत ओके. तर बॉटमवर त्याला ड्रॉ न करता मी त्याला काय करतोय इकडनं ड्रॉ करतोय. लक्षात घ्या ड्रॉइंग कुठनं करतोय मी, इकडनं टॉप पासनं करतोय. 20 या साइडला 6 mm का 12 mm सॉरी जस्ट आय हॅव टू चेक इट. इकडे 6 परत या साइडला आपल्याला इथे 24 आहे. परत इकडे 6 आणि हा इथे एक्झॅक्टली जॉईन झाला पाहिजे बघा. रिमेनिंग 20 आणि अँगल 30 डिग्री एक्झॅक्ट जॉईन होतोय. एक्झॅक्ट काय होतोय जॉईन होतोय, डेफिनेटली तो जॉईन होणार. ठीक आहे. त्यानंतर हा बेस पासून बनवूया. 20 20 24 20 असं आपण त्याला बनवणार आहे. कारण दोन्ही डायमेन्शन थोडे डिफरंट होत आहे. आता वरची लाईन तुम्ही कॉपी पण करू शकता असं काही नाहीये. 20 20 24 परत बॅकवर्ड 20 ते बघू शकता. एक्झॅक्ट जो रिमेनिंग उरलेला आहे 20 प्लस 30 डिग्रीचा अँगल. तर इथे डायरेक्टली लाईननी काय करणार आहेत आपण जॉईन करून घेऊ शकतो. हे पॉईंट आपला ऑलरेडी पॉईंट आलेले आहेत आपल्याकडे. तर या दोन पॉईंटला काय करायचं आहे जॉईन करून घ्यायचं लाईन कमांडनी. त्यानंतर आपल्याला इथे एक लाईन आहे. इथे जॉईन करायला आता नियरली अबाउट आपला शेप जनरेट झालेला आहे. आणि मागे कसं आहे मागे डायरेक्टली हे एकमेकाला जॉईन केलेले आहेत. आता याला काय आपण जास्त हे नाही करत. हा पॉईंट असं आलेला आहे. इथे बघू शकता आपण हा शेप. आता हे काही आपल्याला दिसत नाहीये म्हणून आपण याला काय करणार आहे ट्रिम करून टाकणार आहेत. कारण तो बॅकला जातो या व्ह्यूच्या बॅकग्राऊंडला जातो. परत लाईन घेऊन हा मधला एक पोर्शन आपण किंवा ही लाईन तुम्ही डायरेक्टली कॉपी पण करू शकता. इथली किंवा इथली डायरेक्ट कॉपी पण करू शकता. आता राहिला प्रश्न वरचा पोर्शन जो आहे तो बनवण्याचा. आता इथे आपल्याला आयसो सर्कल बनवावं लागेल ज्याचा रेडियस किती दिलेला आहे आपल्याला 20 दिलेलं आहे. तर आपण डायरेक्टली कमांड घेऊ शकतो. कुठली सर्कल घेता येईल का नाही. सर्कल जरी दिसत जरी असला हाफ सर्कल तर इथे आपण सर्कल नाही घेऊ शकत. इथे आपल्याला घ्यावा लागतो ॲक्सिसेंट. इलिप्समध्ये ॲक्सिसेंट आणि याच्या सेंटरला आपण काय करणार आहे सर्कल सॉरी आपण इथे ऑप्शन सिलेक्ट नाही केला. आयसो सर्कलचा इलिप्स आयसो सर्कल नाव सिलेक्ट करा आणि त्यानंतर याच्या सेंटरला ड्रॉ करा. त्यानंतर आपल्याला याचा प्लेन चेंज करायचा आहे. तर प्लेनसाठी थोड्या वेळाखाली सांगितलं होतं मी फंक्शन की F5 प्रेस करा
समजा F5 होत नसेल तर आपल्या कीबोर्डवरती Fn नावाचा एक की असतो जो कंट्रोलच्या साईडला आहे, त्याला प्रेस करून F5 प्रेस करा. आता इथे परत तो फ्रंटला आला, परत F5 आपल्याला टॉपला, ज्याचा रेडियस किती दिलेला आहे 20 दिलेला आहे. आता याच्यामध्ये अनवॉन्टेड पोर्शन ट्रिम करून टाकून द्यायचा आहे. ओके. आणि हा पोर्शन जशाच तसा खाली कॉपी पण करू शकता. तर कॉपी कसा करता येतो तो बघा. तो कॉपी कसा करता येतो त्याच्याबद्दल थोडंसं पाहूयात. आता तो कॉपी करणार आहेत आपण. तर त्यासाठी आता किती mm नी याची हाईट आहे आपली, टोटल तो 32 mm नी खाली आलेला आहे, बरोबर. मग याला काय करा, याला सिलेक्ट करा, कॉपी नावाची कमांड, या पॉइंटला क्लिक करा. या पॉइंटला क्लिक केल्याच्यानंतर डाउनवर्ड यायचं आपल्याला. त्याची हाईट आहे 32. किती आहे 32 आपल्याला जी दिलेली आहे. तर त्याच हाईटला आपण काय करणार आहे, फक्त जोपर्यंत असा ग्रीन लाईन दिसत नाही असं ठेवलात आणि तुम्ही डिस्टन्स दिलात तर ते तुमचं डेफिनेटली चुकणार आहे. अशी ही ग्रीन लाईन आली पाहिजे. आता इथे अँगल बघा 270 डिग्री आला का. आणि इथे आपल्याला डिस्टन्स द्यायचं आहे 32 वरती. आणि याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, हे जॉईन करून घ्यायचं लाईननी काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचं. आणि हा अनवॉन्टेड पोर्शन ट्रिम करायचा आहे. हे बघू शकता. तर हा आपण काय केलेला आहे, याला डायमेन्शन्स प्रोव्हाइड केलेला आहे. इथे बघू शकता. आता याला डायमेन्शन द्यायचे असतील तर आपण डायमेन्शन हे अलाइन डायमेन्शन यूज करतो. कुठले, अलाइन. आता अलाइन डायमेन्शनसाठी आपण इथे डायमेन्शनमध्ये अलाइनमध्ये गेलोय. आता याचे 2 डायमेन्शन दिले आहेत आपल्याला, इथे पहा. आता याचा प्रॉपरली डायमेन्शन आपल्याला येते का, तर थोडंसं ट्रॅक करून डायमेन्शन घ्यावे लागतील आपल्याला. दिस वन अँड दिस वन, इट शुड बी 44. ओके. असं 44 डायमेन्शन्स. परत हे 32. पण या ठिकाणी काय होतं, डायमेन्शन आपले प्रॉपर शो होत आहेत का, हे असं अँगलवरती येत आहेत, बरोबर आहे. मग याला डायमेन्शनला एडिट करावं लागतं. आणि डायमेन्शन एडिट करण्यासाठी डायमेन्शनला त्याचा अँगल चेंज करावा लागतो. त्याला म्हणतो ऑब्लिक अँगल. काय म्हणतो, ऑब्लिक अँगल. आणि त्यासाठी आपल्याला इथे डायमेन्शन एडिट नावाची कमांड यूज करा, DIME. ओके. डायमेन्शन एडिटमध्ये इथं ऑब्लिक नावाचा ऑप्शन सिलेक्ट करायचा. या डायमेन्शनला सिलेक्ट करा, या डायमेन्शनला सिलेक्ट करा, एंटर करा. आणि याच्यामध्ये हे 2 पॉईंट आपण काय करणार आहेत, क्रिएट करा. तुम्ही याला अँगल पण देऊ शकता. आता बघा तो प्रॉपरली हॉरिझॉन्टल झालेला आहे. इथे सगळीकडे सेम त्याच प्रोसेसनी. आणि ज्या ठिकाणी आपला सर्कल असतो तर त्या ठिकाणी आपण नॉर्मल रेडियस याला अप्लाय होत नाही. तेव्हा मी इथे रेडियस द्यायला जातोय बघा. इथे नॉर्मल रेडियस काय होत नाही, अप्लाय होत नाही. तर त्यासाठी आपल्याला इथे लीडर कमांड यूज करावी लागते. आणि लीडर देऊन आपण त्याला काय करू शकतो, डायमेन्शन्स त्याचे देऊ शकतो. तर इथं रेडियस R20 तर अशा पद्धतीने आपण काय करतो, याला डायमेन्शन्स वगैरे प्रोव्हाइड करतो. आता याचं डायमेन्शन दिसत नसेल तर एंटर. आपण डायमेन्शन स्टाईलबद्दल खूप डिटेलमध्ये बघितलेलं आहे याच्याबद्दल. ठीक आहे. तर हे होतं आजचं आपलं लेक्चर्स. त्याच्यामध्ये आपण आयसोमेट्रिक कंपोनंट कसे जनरेट करू शकतो, अजून आयसोमेट्रिक कंपोनंट आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये ड्रॉ करून पाहणार आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला कमांड्स. आता आयसोमेट्रिकमध्ये एवढाच पोर्शन असतो आपला. ओके. ठीक आहे. तर आपलं हे एंडिंग करण्यापूर्वी एक स्मॉल अनाउन्समेंट करतोय. आपण आपल्या क्लास थ्रू किंवा आपल्या पेजेस थ्रू आपण ऑनलाईनचे लेक्चर्स पण कंडक्ट करतो. मेकॅनिकल असतील, सिव्हिल असतील,
इलेक्ट्रिकल असेल, तर ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी मोर इन्फॉर्मेशन या सॉफ्टवेअरमध्ये डिटेलमध्ये पाहायचं असेल, मेकॅनिकलमधले म्हणाल सॉलिड वर्क्स कटिया याच्याबद्दल, किंवा सिव्हिलमधले म्हणाल आर्किटेक्चर गुगल स्केचअप किंवा ॲटोकॅड सिव्हिल, इलेक्ट्रिकलमध्ये म्हणाल तर ई प्लॅन असेल, ॲटोकॅड इलेक्ट्रिकल असेल, तर हे सर्व आपण काय करू शकतो, आपल्या इन्स्टिट्यूट थ्रू ट्रेन केले जातात आणि ओनली फक्त ट्रेन नाही करत आपण, आपल्याकडे जे अवेलेबल आहेत ते कॉल्स पण आपण स्टुडंटला प्रोव्हाइड करतो. तर ही एक होती स्मॉल अनाउन्समेंट. ज्यांना कोणाला अजून फर्दर या सॉफ्टवेअरबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे तर त्याबद्दल आपण असाल इंटरेस्टेड तर समोर कंटिन्यू करू शकतो. ओके, इथे एक अनाउन्समेंट आपली ही कंप्लीट होती आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.